हा सगळ्यात चुतिया बाबा बघतात पहिला ब्लॉग आधी टीव्हीवर लावून. बाबू माझ्या नीट नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग डेडिकेटेड आहे आपला घरचा गणपती आणि ऑफिसचा गणपती यांच्या आगमनाचा. आणि माहिती आहे बराच वेळ झाला आहे आपला एक लास्ट ब्लॉग येऊन. जवळजवळ किती महिने सांगू पण शकत नाही. तर इट्स ऑलरेडी लेट. Father is a very hard worker. My father is my hero. She is my mother. My mother is a homemaker. आपण ऑफिससाठी लेट आहोत. झालंय, तयारी झाली आहे, फक्त नाश्ता करायचा आहे. आणि काय फक्त एवढाच विषय आहे की आपल्याला ऑफिसमध्ये जायला आता वाजणार आहेत. आता वाजलेत ऑलरेडी 8:50 आणि आपलं ऑफिस असतं आहे 9चं. 8:50 झालेत आहेत आणि ऑफिसला जायला आपल्याला उशीर होणार आहे. तर निघूया डायरेक्ट ऑफिसमध्ये भेटूया आपण. फर्स्ट हाफमध्ये पहिला हाफ आपला असतो 1 ते 1 असतो, 9 ते 1. 9 ते 1 नंतर आपण 1 वाजता निघणार आहोत ऑफिसचा गणपती आणायला. तर ऑफिसचा गणपती जवळच आहे, तिथे 5 किलोमीटरचं अंतर आहे ऑफिसपासून. तर बघूया आजचा हा ब्लॉग कसा जातो आहे. तर नक्की तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटूया लगेच आपल्या फर्स्ट हाफ नंतर. आणि आपण आपलं एक जर्सी पण आहे ऑफिसचं, नवीन पहिल्यांदाच घेतलं आहे. कसा दिसतो आहे, का दिसतो आहे नक्की सांगा. भेटूया लगेच आपल्या ऑफिसच्या फर्स्ट हाफ नंतर 1 वाजता बरोबर. लव यू. जेवायचा वेळ झाला भेंडी आणि बाहेर पाऊस पडतो एवढा, काय कंटिन्यू करणार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या व्लॉगमध्ये. हा अर्धा ब्लॉग तिकडे, अर्धा ब्लॉग इकडे. पावसानं विषय खोल गेला नाही, गाड्या पण बऱ्याच आहेत, पाऊस पण बराच आहे, सगळा विषय खोल झालेला आहे. आणि मला सगळ्यात जास्त भीती वाटते हा फोन पावसात बाहेर काढायला. काय करायचं, सॅक्रिफाईस द्यायला लागणार आहे बहुतेक. बघूया काहीतरी प्लास्टिक वगैरे आणि रॅप करूया फोन. आता वाजलेत आहेत 12:15 बरोबर, 12:15 वाजलेत आहेत. आणि आता ह्याच्यानंतर बघूया किती वाजले, 12:26 झाले तर प्रॉपर 1 वाजता, मे बी 1 वाजता जेवायला जातील. जेवल्याच्या नंतर चेंज करायची जर्सी आणि फटाफट तिकडे जायचं. भेटूया लगेच जर्सी चेंज करून. जो हाय आपला आत्ताचा लुक असा आहे थोडाफार. हे टी शर्ट आहे, जरा लूजच घेतलं आहे असं भाई, जरा साईज बीज वाढली उद्या तर टेन्शन नको. तर हाय आपला आत्ताचा लुक. आणि आता लगेच जेवायला जायचं. जेवल्याच्या नंतर लगेच बाप्पाला आणायला जायचं आहे. भेटूया, कारण संध्याकाळी बरोबर 4 वाजता आपला बाप्पा आणायला पण जायचा आहे, घरचा गणपती. सो निघूया आता, जेवूया आणि निघूया लगेच. नमस्कार झाले, सुरुवात झाली आहे आपली डेकोरेशनला. अरे कसला वैतागाला. मी म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करीन पुढं. माझा अर्धा ब्लॉग मी तिकडं शूट केला आहे, जरासा ब्लॉग इथं शूट केला आहे. म्हटलं इथं मागं डेकोरेशन करायला येतो, डेकोरेशनला ब्लॉग शूट करतो. मरणाच्या शिव्या काय ब्लॉग ते शूट करशील. मला घरातले बाबा बघतात पहिला ब्लॉग आधी टीव्हीवर लावून. काय एडिट आणि अपलोड केलं ना, आधी त्या टीव्हीवर लावून बघतात, म्हणून शिव्या देत नाही मी ब्लॉगमध्ये. म्हणतील हे काय हे टाकतोस तू, हे टाकतोस तू काय, हाय ते पण नाहीसं करून टाकतील माझं. वाजलेत बरोबर 2:45. आता आपण निघालो आहे खाली निवळी डांगेवाडीला. ब्लॉग कंटिन्यू करायचं आपल्याला. जण असा आपापल्या तंगीत गुंताय ना, काय सांगता येत नाही आहे. आपापला फोटो काढ ब्लॉग राहिला बाजूला, काय करायचं काय. बघूया पुढे जाऊया. पुढे जाऊन आता निदान तिकडच्या वाजापाचा तरी व्हिडिओ होईल छोटा मोठा. नंतर मग आपला गणपती आहेच, तिकडे आल्याच्या नंतर ह्यांचा गणपती घेऊया थोडा वेळ. फोटो का नाही तुझा पण काढायचा का फोटो? माझ्याच भाडव्यात सगळे माझे मित्र. काय फालतूगिरी चालली आहे यार. काय हा तुझा फोटो काढायचा का? ते हा एक आणि
हा सगळ्यात चुतिया. कुठं आम्ही टू व्हीलर घेऊन येतो. काय अरे जागा कुठं आहे त्याला जागा कुठं आहे. चला असं गाडी लावतो नसतो 2 मिनिटं कुठं थांबणार कोण येतंय. मी दिसायला पाहिजे पांढरा बस बाकी काही विषय नाही. आधी नको थांबतात औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. मला पकडून ठेव. असा येतं आपण आता राणाचा पडणार नाही का मोबाईल माझ्या हातात नाही पडेल. माझ्या हातात नाही पडेल. असं पकडून ठेव. अरे सीएनजीची गर्दी आहे. सीएनजीची गर्दी आहे. अरे पोरी असते ना वरडा पोरी रांडाचा म्हणजे रांडाचं दुकान पोरगी आहेस काय रे. तर धावे नीट पकडणार रे. बाबू माझ्या नीट पकड. अच्छा गावात गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. सगळी लपडी आहे दुसरा काय नाही. गणपती गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मोरया उंदीर मामा की जय. पुढे गाडी घे चल नंदू असं नाही ठेवतोय भेंडी एवढं खालून वरती आलं. एवढा पाऊस. सॉरी फॉर द उतर की खाली. अरे उतर रे भाई. विषय आहे काय. बस काय घेतो ना तुला काय विषय आहे काय. घे दॅट्स इट. आपला ऑफिसचा गणपती आला आहे आपला. आणि आता घरचा गणपती आणायला जाम उशीर झाला आहे. ऑलरेडी बाबा पोचले आहेत घरी गणपती घेऊन. आणि आपण अजून ऑफिसमध्येच आहोत. कायच करू शकत नाही. काय पर्यायच नाही माझ्याकडे. बट वाजवायला जरा मजा आली भाई. सगळं वाजवलं आपण. कानापासून पानापर्यंत सगळं वाजवतो आपण. विषयच खोल.
तर ठीक आहे, ऑफिसचा गणपती झाला आहे आपला. आता आपण निघतोय सरळ घरी घरचा गणपतीसाठी. घरचा गणपतीचा काय घेऊन गेलेच आहेत, आता काय विषयच नाही, जाऊ दे, तो तर गेला. पण सजावटीचं काम अजून बाकी आहे मेरे जान. सजावटीचं काम बाकी आहे, सजावटीचं काम आपला विषय. हां ठीक आहे, बाकी डायरेक्ट आता घरी जाऊन बघूया. इथला विषय संपला. म्हणजे काय विषय आहे काय? ठीक आहे, आपला विषय इथला विषय संपला आहे. आता डायरेक्ट आपण भेटतो घरी. पाऊस नाही आहे, रेनकोट ठेवतो इकडंच. रेनकोट इकडं कुठं ठेवशील? उद्या परत येताना पाऊस भेटला मग ठीक आहे. भेटूया डायरेक्ट घरी. मोबाईल काही काढायला भेटणार नाही, भेटूया. आज सगळं सुनसान. तिकडे आणलेली वाजापाची भांडी भरतात लोक. चला ठीक आहे, हा ब्लॉग आता इथंच संपवूया, कारण ह्याच्या पुढे कंटिन्यू तर होऊ शकणार नाही, कारण घरचा गणपतीचा घरी गेला आहे. आता शुभम पण दुसऱ्या ते मित्राबरोबर येणार आहे. ते मी एकटाच आहे आता घरी जाणार. चला डायरेक्ट घरी जाऊया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग असणार आहे आपल्या सजावटीचा ब्लॉग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. गणपती बाप्पा